Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In your previous lecture you have studied what is business meaning and definitions of business. In it you have been given three different definitions, okay, and all the three different definitions have been studied by different thinkers. So first definitions according to Stephenson, second definitions according to Dixie, and third definitions according to Lewis Henry. Okay, so these are three definitions. And today's lecture we are going to study characteristics of business. Okay, characteristics of business. A total of 10 characteristics are given in today's lecture. We are going to the first 5 characteristics. Okay, first 5 characteristics. So first 5 characteristics title is economic activity. Second, buying and selling. Third, continuous process. Fourth, profit motive. And 5, risk and uncertainties. बघा, आजचं जे लेक्चर आपलं असणार आहे, आजच्या लेक्चरमध्ये आपण पहिले 5 कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत ते पाहणार आहोत, अभ्यासणार आहोत, आणि सेकंड जे लेक्चर असेल त्यामध्ये आपण दुसरे 5 पाहणार आहोत. ओके, सो आजच्या लेक्चरमध्ये आपण फर्स्ट 5 कॅरेक्टरिस्टिक्स स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स title is economic activity. In the economic activity, business is an economic activity. Listen carefully. Business is an economic activity. क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला एक्झाममध्ये की बिझनेस इज अँड डॅश डॅश ॲक्टिव्हिटी, इकॉनॉमिक, सोशल, वेगवेगळे ऑप्शन असतील. सो आन्सर असेल तुमचे इकॉनॉमिक. बिझनेस इज अँड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. ओके, बिझनेस इज अँड इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी ऑफ प्रोडक्शन अँड डिस्ट्रीब्युशन ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस. It provides employment opportunity in different sector like banking, insurance, transport, industries, trade, etc. काय सांगितलं आहे? इकॉनॉमिक ही एक बिझनेस ही एक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे. आपण मिनिंगमध्ये सुद्धा पाहिले. इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे. काय केलं जातं तर त्यामध्ये वस्तू प्रोडक्शन घेतलं जातं, प्रोडक्ट जे असतील त्याचं प्रोडक्शन घेतलं जातं, त्याचबरोबर ते प्रोडक्ट्स असतील, सर्व्हिसेस असतील, गुड्स असतील, सर्व्हिसेस असतील, त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं, म्हणजे वस्तूंचं उत्पादन घेतलं जातं आणि त्याचं वितरणसुद्धा केलं जातं. त्या वस्तू सेलसुद्धा तिथं केल्या जातात. म्हणून बिझनेस ही काय आहे? एक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे. आणि ती बिझनेस इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी जी आहे ती काय करते तर ती प्रोव्हाइड करते. काय प्रोव्हाइड करते तर एम्प्लॉयमेंट म्हणजेच रोजगारसुद्धा. जे काही बेरोजगार तरुण असतील किंवा तरुणी असतील, म्हणजे ज्यांना कामाची गरज आहे, त्यांच्यासाठी काय केलं जातं तर वेगवेगळ्या अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड केल्या जातात बिझनेसच्या. म्हणजेच एखादा नवीन बिझनेस जर सुरू केला तर तिथे 4 ते 5 लोकांना तरी काम हे मिळणार असतं. म्हणजेच बिझनेस ही एक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे की ज्याच्यामध्ये गुड्स अँड सर्व्हिसेस काय केल्या जातात, प्रोडक्शन केलं जातं त्याचं, त्याचबरोबर त्याचं डिस्ट्रीब्युशनसुद्धा तिथं केलं जातं. आणि त्यातून काय होतं तर त्यातून आपल्याला काय होते, एम्प्लॉयमेंटच्या अपॉर्च्युनिटीज त्यातून प्रोव्हाइड केल्या जातात. मग त्यामध्ये वेगवेगळ्या सेक्टरमध्ये अपॉर्च्युनिटीज त्या प्रोव्हाइड केल्या जातात. मग वेगवेगळ्या सेक्टरमध्ये म्हटल्यानंतर कोणकोणते सेक्टर आले तर मग बँकिंगच्या सेक्टरमध्ये आपल्याला रोजगाराची संधी तिथं निर्माण होत असते. त्यानंतर ट्रान्सपोर्टेशन असेल, वाहतुकीमध्ये असेल, इन्शुरन्स असेल, विम्यामध्ये असेल, त्यानंतर इंडस्ट्रीज असतील, बिझनेसेसमध्ये असतील, फॅक्टरीजमध्ये असतील, ट्रेडमध्ये, व्यापारामध्ये असेल. ओके, सो वेगवेगळे सेक्टर्स आहेत, डिफरंट सेक्टर्स आहेत लाईक बँकिंग, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्टेशन, इंडस्ट्रीज, ट्रेड्स. ओके, यामध्ये काय केलं जातं, इट प्रोव्हाइड एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी. देन इट इज अन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. ओके, business is an economic activity. It is an economic activity concerned with creation of utilities for the satisfaction of human wants. Okay, it provides a source of income to the society. It provides a source of income to the society. Business result into generation of employment opportunity, thereby leading to growth of the economy. ओके, लक्षात घ्या केअरफुली काय सांगितलं आहे. बिझनेस रिझल्ट
into generation of employment opportunity, thereby leading to growth of the economy. It brings about industrial and economic development of the country. Okay. सो लिसन केअरफुली. काय सांगितलं गेलं आपल्याला? इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. बिझनेस इज ॲन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. बिझनेस ही एक इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी आहे ज्यामधून काय केलं जातं, गुड्स असतील, सर्व्हिसेस असतील, त्या प्रोव्हाइड केल्या जातात, त्याचं डिस्ट्रीब्युशन केलं जातं, त्याचं प्रोडक्शन घेतलं जातं. एक्झाममध्ये तुम्हाला विचारला जाऊ शकतो हा क्वेश्चन. बिझनेस इज ॲन डॅश डॅश ॲक्टिव्हिटी. आन्सर असेल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी. ओके, बरोबर. आणि त्याचबरोबर बिझनेस काय करतो, प्रोव्हाइड करतं. काय प्रोव्हाइड करतं, तर वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये बिझनेस अपॉर्च्युनिटीज प्रोव्हाइड केल्या जातात. मग कोणकोणते सेक्टर्स येतील त्यामध्ये? इन्शुरन्स असेल, बँकिंग असेल, ट्रान्सपोर्टेशन असेल, इंडस्ट्रीज असतील, वेगवेगळे ट्रेड्स असतील. ओके, यामध्ये काय केलं जातं, रोजगाराच्या संधी तिथं निर्माण केल्या जातात. जे काही एज्युकेशन करून सुद्धा जे काही बेरोजगार असतील त्यांच्यासाठी तिथं रोजगार निर्माण केले जातात. त्यांना तिथं अपॉर्च्युनिटी दिली जाते कामाची. त्याचबरोबर वेगवेगळ्या सेक्टरमध्ये कामाच्या अपॉर्च्युनिटी दिल्या जातात. आणि त्याबरोबर काय केलं जातं, तर बिझनेस ही काय आहे, कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे ज्यामधून काय केलं जातं, ह्युमन काय करत असतो, माणूस हा काय करत असतो, समाधान शोधत असतो. समाधान तसं शोधलं जातं का, तर नाही. एखादी वस्तू असेल, एखादा गुड्स असेल किंवा सर्व्हिसेस असेल, त्या परचेस आपण ज्या वेळेला करतो त्यामध्ये आपण काहीतरी तिथं पैसे आपण तिथं पे केलेले असतात. त्यामुळे काहीतरी आपण तिथं प्राईस दिलेली असते, किंमत मोजलेली असते आणि आपल्याला काय वाटत असतं की त्यामधून आपल्याला काहीतरी समाधान मिळावं. मग बिझनेसमधून माणूस काय करत असतो, ह्युमन काय करत असतो, तर सॅटिस्फॅक्शन शोधत असतो. म्हणजे जी काही वस्तू आपण घेणार आहोत त्याचं प्रॉपर युटिलायझेशन केल्यानंतर आपण सॅटिस्फाईड आहोत की नाही हे आपल्याला समजतं. ओके, सो त्यासाठी बिझनेसमधून काय केलं जात असतं, सॅटिस्फॅक्शन क्रिएट केलं जातं. म्हणजे एखादी वस्तू जर एखाद्या कस्टमरनी परचेस केली तर त्याच्यासाठी त्यांनी काहीतरी पे केलेलं असतं, काहीतरी किंमत दिलेली असती. त्यानंतर ती वस्तू यूज केल्यानंतर, प्रॉपर यूज झाल्यानंतर त्या वस्तूचा त्या कस्टमरला काय सॅटिस्फॅक्शन हे मिळणं गरजेचं आहे. कस्टमर हा फुल्ली सॅटिस्फाईड तिथं असणं गरजेचं आहे. ओके, हे एक सांगितलं गेलं तुम्हाला. त्याचबरोबर काय केलं जातं, तर नवीन बिझनेस ज्या वेळेला येतात, ओके, एंटर करतात बिझनेस सेक्टरमध्ये वेगवेगळे स्मॉल स्केल लेवलवरचे बिझनेस असतील किंवा मोठ्या लेवलवरचे बिझनेस असतील. ज्या वेळेला त्या बिझनेसमध्ये एंटर करतात, एखाद्या मार्केटमध्ये एंटर करतात, त्यावेळेला ती काय असते, कंटिन्युअस प्रोसेस असते आणि त्यातून वेगवेगळ्या रोजगार निर्मितीसुद्धा तिथं होत असते. ओके, एम्प्लॉयमेंट तिथे निर्माण होत असते. आणि जर तुमची रोजगार निर्मिती वाढत असेल, तुमचा बिझनेस वाढत असेल, तर डेफिनेटली काय होणार आहे, इंडस्ट्री वाढणार आहे, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आपल्या कंट्रीची तिथं होणार आहे. ओके, सो पहिल्या पॉईंटमध्ये तुम्हाला काय सांगितलं ते समजलं गेलं. पहिल्या पॉईंटमध्ये विचारलं जाऊ शकतं, पहिलाच क्वेश्चन मी तुम्हाला सांगितलं, विचारलं जाऊ शकतं की बिझनेस इज अँड डॅश डॅश ॲक्टिव्हिटी, हा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर दुसरा एक प्रश्न विचारला जाऊ शकतो की इट इज ॲन इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी कॉर्न विथ क्रिएशन ऑफ युटिलायझेशन ऑफ सॅटिस्फॅक्शन ऑफ ह्युमन वॉन्ट्स. ओके, मग इथं काय विचारलं जाऊ शकतं, डॅश डॅश ॲक्टिव्हिटी concerned with creation of utilization or utilize for the satisfaction of human wants. ओके, बघा हा एक क्वेश्चन तुम्हाला तिथं विचारला जाऊ शकतो. पहिल्या पॉईंटमधले 2 क्वेश्चन जे असतील ते क्वेश्चन तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. ओके, देन सेकंड जर कॅरेक्टरिस्टिक्स आपण पाहिलं तर सेकंड कॅरेक्टरिस्टिक्स टायटल इज बाईंग अँड सेलिंग. इन द बाईंग अँड सेलिंग द बेसिक ॲक्टिव्हिटी ऑफ एनी बिझनेस इज ट्रेडिंग. ओके, क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, द बेसिक ॲक्टिव्हिटी ऑफ एनी बिझनेस इज डॅश डॅश ट्रेडिंग. द बेसिक ॲक्टिव्हिटी ऑफ एनी बिझनेस इज ट्रेडिंग. द बिझनेस involve buying of raw material, plants and machinery, stationery, property, etc. On the other hand, it sells the finished products to the customers, wholesaler, retailers, etc. Business makes available various goods and services to the different section of the society. काय सांगितलं गेलं यामध्ये बघा, बाईंग अँड सेलिंग, खरेदी आणि विक्री.
बाय करणं, सेल करणं, हे तुम्हाला माहितीच असेल. बघा, कुठलाही व्यवसाय असो त्याची एक बेसिक ॲक्टिव्हिटी कुठली आहे तर त्याचा व्यापार आहे. ओके, व्यापार करायचा म्हणजेच काय करायचं, त्यामध्ये आपल्याला वस्तू सेल करायच्या आहेत, काही वस्तू आपल्याला तिथं बाय करायच्या आहेत. मग काही वस्तू आपल्याला बाय कराव्या लागतात. मग त्यामध्ये कोणकोणत्या वस्तू आपल्याला बाय कराव्या लागतात, मग त्यामध्ये रॉ मटेरियल असेल, प्लांट अँड मशिनरी असतील, वेगवेगळी स्टेशनरी असेल, वेगवेगळी प्रॉपर्टी असेल, त्यामध्ये लँड असेल. सो या छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात बिझनेससाठी लागणाऱ्या, ज्या की मेन असतात, महत्त्वाच्या असतात, त्या काय करतो आपण, बाय करतो. बघा, बाय अँड सेलिंग बिझनेसमध्ये बेसिक ॲक्टिव्हिटी काय आहे तर व्यापार आहे. मग व्यापारामध्ये काय केलं जातं, बाईंग केली जातं, व्यापारामध्ये सेलिंग केलं जातं, खरेदी केली जाते, विक्री केली जाते. मग खरेदी विक्रीमध्ये काही वेळेला आपण खरेदी करतो, काही वेळेला आपण विक्री करतो. म्हणजे काही वेळेला बाईंग केलं जातं, काही वेळेला सेलिंग केलं जातं. मग बाईंगमध्ये काय केलं जातं तर बाईंगमध्ये रॉ मटेरियल असेल, बिझनेससाठी लागणारं प्लांट अँड मशिनरीज असतील, स्टेशनरी असतील, प्रॉपर्टीज असतील वेगवेगळ्या, त्या आपण काय करतो, बाय करतो. ऑन द अदर हँड इट सेल्स द फिनिश्ड प्रोडक्ट्स, आणि त्याद्वारे एका हाताने आपण रॉ मटेरियल असेल, प्लांट मशिनरी असेल, स्टेशनरी असेल, प्रॉपर्टी असेल, आपण बाय करतो आणि दुसऱ्या हाताने आपण सेल करत असतो. त्याद्वारे आपण ज्या काही गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार आहोत किंवा त्याचं प्रोडक्शन घेणार आहोत आणि त्यातून जे काही फिनिश्ड प्रोडक्ट्स आपलं तयार होणार आहे, फिनिश्ड गुड्स आपलं तयार होणार आहे, ते आपण काय करत असतो, सेल करत असतो काहीतरी किमतीला. ओके, किंमत निश्चिती करून प्राईस डिटर्मिनेशन केलं जातं. प्राईस डिटर्माइन करून आपण काय करत असतो, प्रोडक्ट हे सेल करत असतो. मग प्रोडक्ट सेल करत असताना आपण प्रोडक्ट हे सेल करतो कोणाला सेल्स करतो तर कंझ्युमर्स असतील, आपले कस्टमर्स असतील, होलसेलर असतील, रिटेलर्स असतील, ओके, एजंट्स असतील, यांना काय करतो आपण, आपले प्रोडक्ट्स सेल करत असतो. तर त्याचबरोबर वेगवेगळ्या वस्तू असतील, सेवा असतील, आपण काय करतो, प्रोव्हाइड करत असतो, उपलब्ध करून देत असतो. आणि काय आहे, हा एक सोसायटीमधला एक पार्ट आहे. ओके, सोसायटीमधला हा एक पार्ट आहे. आपण काय करतो, बिझनेसद्वारे, आपल्या बिझनेस थ्रू आपण काय करत असतो, वेगवेगळ्या गुड्स अँड सर्व्हिसेस प्रोव्हाइड करत असतो, अवेलेबल करून देत असतो, सोसायटीला आपल्या अवेलेबल करून देत असतो, लोकांना अवेलेबल करत असतो. आणि हा काय आहे तर एक छोटासा स्मॉलसा सोसायटीचा एक पार्ट आहे. ओके, हा झाला. हे झालं दुसरं कॅरेक्टरिस्टिक्स आपलं, अतिशय इझी आहे. यामध्ये तुम्हाला एकच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, द बेसिक ॲक्टिव्हिटी ऑफ एनी बिझनेस इज डॅश डॅश. आन्सर असेल ट्रेडिंग. अँड थर्ड कॅरेक्टरिस्टिक्स टायटल इज कंटिन्युअस प्रोसेस. बघा, आपण बिझनेसचे कॅरेक्टरिस्टिक्स बघतोय म्हटल्यानंतर सर्व बिझनेसचे रिलेटेड येणार आहे आपल्यामध्ये. बिझनेस ही एक कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. मग यामध्ये काय सांगितलं, कंटिन्युअस प्रोसेसमध्ये बिझनेस इज नॉट अ सिंगल टाईम ॲक्टिव्हिटी. बघा, बिझनेस इज नॉट अ सिंगल टाईम ॲक्टिव्हिटी, डॅश डॅश इज नॉट अ सिंगल टाईम ॲक्टिव्हिटी विचारलं जाऊ शकतं. आन्सर असेल बिझनेस. Business is not a single time activity, it is a continuous process of production and distribution of goods and सर्व्हिसेस. व्यवसाय ही एक सिंगल टाईम ॲक्टिव्हिटी नाही, ती एकदाच केली जाणारी ॲक्टिव्हिटी नाही, ती सतत चालणारी ॲक्टिव्हिटी आहे. बिझनेस ही सतत चालणारी, कंटिन्युअस चालणारी ॲक्टिव्हिटी आहे की ज्यामध्ये प्रक्रिया केल्या जातात आणि त्या प्रक्रियामधून वस्तू आणि सेवांची निर्मिती केली जाते, वस्तू आणि सेवाचं प्रोडक्शन घेतलं जातं, त्यांचं डिस्ट्रीब्युशन तिथं केलं जातं. अ सिंगल ट्रान्झॅक्शन ऑफ ट्रेड कॅन नॉट बी टर्म ॲज ए बिझनेस. अ सिंगल ट्रान्झॅक्शन ऑफ ट्रेड कॅन नॉट बी टर्म ॲज अ बिझनेस. बघा, व्यापारामध्ये एखादं सिंगल ट्रान्झॅक्शन झालं की त्याला आपण बिझनेस म्हणता येईल का तर त्याला आपण बिझनेस म्हणू शकत नाही. बिझनेस ही कशी ॲक्टिव्हिटी आहे, एकदा केली जाणारी ॲक्टिव्हिटी आहे का ती कंटिन्युअस केली जाणारी ॲक्टिव्हिटी आहे. बिझनेस ही एक कंटिन्युअस केली जाणारी ॲक्टिव्हिटी आहे. A business should be conducted regularly in order to grow and gain regular return. बघा, बिझनेस शुड बी कंडक्टेड रेग्युलर इन ऑर्डर टू ग्रो अँड गेन रेग्युलर रिटर्न. काय केलं जातं यामध्ये तर व्यवसायामध्ये, बिझनेसमध्ये सतत आपला प्रॉफिट वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. आपला प्रॉफिट वाढवण्यासाठी वेगवेगळे रिसर्च केलं जातं. अँड त्याचबरोबर
Business should continuously involve in research and development activities to gain competitive advantages. बघा कॉम्पिटिशन ज्या असतील मार्केटमधील कॉम्पिटिशनचं ॲडव्हान्टेज जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला कंटिन्युअसली तुमच्या बिझनेसमध्ये रिसर्च करणं गरजेचं आहे. रिसर्च करून काहीतरी नवीन टेक्निक तुमच्या बिझनेसमध्ये ॲड करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमचा बिझनेस तुम्ही डेव्हलप करणं गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला कॉम्पिटिशनचा ॲडव्हान्टेज घ्यायचा असेल, जी काही स्पर्धा असेल मार्केटमध्ये त्या स्पर्धेचा तुम्हाला प्रॉफिट करून घ्यायचा असेल, फायदा करून घ्यायचा असेल तर अ कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट स्ट्रॅटेजी हेल्प टू इन्क्रीज प्रॉफिटेबिलिटी ऑफ द बिझनेस फर्म. बघा काय सांगितलं यामध्ये, तर ज्या वेळेला तुम्ही डेव्हलपमेंट करताल तुमच्या बिझनेसची, कंटिन्युअस डेव्हलपमेंट करताल तुमच्या बिझनेसची, त्यावेळेला नक्कीच तुमच्या बिझनेस स्ट्रॅटेजी, ज्या वेळेला तुम्ही कंटिन्युअसली तुमच्या बिझनेसमध्ये डेव्हलपमेंट करताल, तुमची बिझनेस स्ट्रॅटेजी तुम्ही इम्प्रूव्ह करताल, त्यावेळेला नक्कीच तुमचा प्रॉफिट हा बिझनेस फर्मचा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ज्या वेळेला कंटिन्युअसली इम्प्रूव्हमेंट केली जाते, डेव्हलपमेंट केली जाते, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजी इम्प्रूव्ह केल्या जातात, वेगवेगळे टेक्निक डेव्हलप केले जातात, ते आपल्या बिझनेसमध्ये आणले जातात, त्यावेळेला नक्कीच आपला प्रॉफिट काय असणार आहे, बिझनेस फर्मचा जास्त असणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ओके, सो दिस 3 नंबर्स कॅरेक्टरिस्टिक्स कंटिन्युअस प्रोसेस. आपण बिझनेस बघतोय. 4 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. 4 नंबर टायटल आहे प्रॉफिट मोटिव्ह. आता कुठलीही बिझनेस फर्म असू देत, कुठल्याही बिझनेस फर्मचं मेन एम जे असतं, मेन त्यांचं ध्येय जे असतं ते काय असतं, जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवणं. ओके, मग काय सांगितलं आहे, प्रॉफिट इज ॲन इंडिकेटर ऑफ सक्सेस अँड फेल्युअर ऑफ बिझनेस. बघा, फायदा असेल, नफा असेल, हा एक मेन इंडिकेटर असतो की कुठलीही बिझनेस फर्म्स असेल ती तोट्यामध्ये आहे का सक्सेसमध्ये आहे ते दाखवण्यासाठीचा मेन इंडिकेटर काय आहे, तर प्रॉफिट आहे. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. डॅश डॅश इज ॲन इंडिकेटर ऑफ सक्सेस अँड फेल्युअर बिझनेस. ओके, आन्सर असेल प्रॉफिट. इट इज द डिफरन्स बिटवीन इन्कम अँड एक्सपेन्सेस. बघा, इट इज द डिफरन्स बिटवीन इन्कम अँड एक्सपेन्सेस ऑफ द बिझनेस. द primary goal of the business is usually to obtain the highest possible level profit through the production and sale of goods and services. It is a return on investment profit. It is a return on investment. Profit acts as a driving force behind all business activities. Profit is required for survival, growth and expansion of the business. It is clear that every business operates to earn profit. Business has many goals, but profit making is the primary goal of every business. Okay, काय सांगितलं, प्रॉफिट मेकिंग इज अ प्रायमरी गोल ऑफ एव्हरी बिझनेस. इट इज रिक्वायर्ड टू क्रिएट इकॉनॉमिक ग्रोथ. प्रॉफिट हा मेन इंडिकेटर आहे जो की आपला बिझनेस सक्सेसमध्ये आहे का, आपला बिझनेस फेल्युअरमध्ये आहे ते आपल्याला सांगत असतो. त्याचबरोबर प्रॉफिट हा काय आहे, तर डिफरन्स आहे. कशातील डिफरन्स आहे, मग तो इन्कम आणि एक्सपेन्सेस जे असतील, बिझनेसचा इन्कम आणि बिझनेसचे एक्सपेन्सेस यामधील डिफरन्स दाखवत असतो प्रॉफिट हा. त्याचबरोबर व्यवसायाचं प्राथमिक ध्येय जे असतील ते काय असेल तर सर्वात जास्त नफा मिळवणं हा असतं. त्याचबरोबर नफ्याची पातळी, सेवाचं उत्पादन आपण किती करत आहोत, सर्व्हिसेस आपण किती प्रोव्हाइड करत आहोत कस्टमर्सला, आणि त्याद्वारे आपल्याला प्रॉफिट किती मिळतं हे इथं पाहिलं जातं. आणि नफा हे काय आहे, आपल्या बिझनेसचा एक परतावा असतो किंवा एक रिटर्न आपल्याला नफ्याच्या स्वरूपामध्ये आपल्या बिझनेसमध्ये मिळत असतं. जी काही इन्व्हेस्टमेंट केली जाते त्या इन्व्हेस्टमेंटमधून सुद्धा काय केलं जात असतं, प्रॉफिट हा मिळवला असतो. इन्व्हेस्टमेंटसाठी नफ्यासाठी इन्व्हेस्टमेंटसुद्धा तेवढीच महत्त्वाची असते. ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंटमध्ये वाढ होते त्यावेळेला नक्कीच व्यवसायाचा विस्तारसुद्धा आपल्या होत असतो. आणि हे आपल्याला स्पष्ट दिसतं इथं, कारण बिझनेस ही एक कंटिन्युअस चालणारी प्रोसेस आहे. क्लिअरली आपल्याला दिसून येतं की बिझनेस ही एक कंटिन्युअस चालणारी काय आहे, प्रोसेस आहे. आणि व्यवसायाला अनेक ध्येय असतात. बघा, व्यवसायाचं एक ऑब्जेक्टिव्ह असतं का, तर नाही. कुठलाही बिझनेस आपल्याला करायचा आहे, बिझनेसचे ऑब्जेक्टिव्ह वेगवेगळे असतात. डिफरंट टाईप्स ऑफ बिझनेस ऑब्जेक्टिव्ह, पण त्यामध्ये एक मेन असतं, एक प्रायमरी असतं. सगळ्या बिझनेस एक मेन
ऑब्जेक्टिव्ह असतं, ते म्हणजे प्रॉफिट गेन करणं किंवा इन्क्रीज प्रॉफिट. ओके, हे असतं आणि ते तिथं आपल्याला मिळवावं लागत असतं. म्हणजेच काय, तर प्रत्येक बिझनेसचं एक प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह असतं. ते कुठलं असेल तर प्रॉफिट मोटिव्ह असेल किंवा प्रॉफिट मिळवणं असेल. हा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो की प्रत्येक बिझनेसचे डिफरंट ऑब्जेक्टिव्ह आहेत, त्यामध्ये प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह कुठला असू शकतं. ओके, वेगवेगळे ऑप्शन असतील. आन्सर असेल तुमचं प्रॉफिट, इन्क्रीज प्रॉफिट. ओके, इन्क्रीज प्रॉफिट या पद्धतीचा आन्सर असेल. सो या पद्धतीनं प्रॉफिट हा किती महत्त्वाचा आहे इथंच मला सांगितलं गेलं आहे चौथ्या कॅरेक्टरिस्टिक्समध्ये की प्रॉफिट हा एक फरक आहे, डिफरन्स आहे कशामधील, बिझनेसचा इन्कम आणि बिझनेसचे एक्सपेन्सेसमधील प्रॉफिट हा काय आहे, फरक आहे. त्याचबरोबर प्रॉफिट हा एक इंडिकेटर आहे की तो दाखवत असतो आपला बिझनेस सक्सेसमध्ये आहे का नाही ते. त्याचबरोबर प्रॉफिटमध्ये वेगवेगळे इन्व्हेस्टमेंट करून सुद्धा आपण तिथं प्रॉफिट मिळवू शकतो. हा झाला चौथा. त्यानंतर लास्ट 5 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला सांगितलं रिस्क अँड अनसर्टन्टीज. ओके, जोखीम आणि अनिश्चितता. बिझनेसमध्ये वेगवेगळ्या रिस्क आहेत, वेगवेगळ्या अनसर्टन्टीज आहेत, त्या बिझनेसमधला फेस करावे लागत असतात. त्यासाठी जे काही प्री ऑब्जेक्टिव्ह बिझनेसचे ठरवले जातात ते ऑब्जेक्टिव्स कसे ठरवले पाहिजेत, इन फ्युचरचा विचार करून ते ऑब्जेक्टिव्ह बिझनेसमनने तिथं डिसाईड करणं गरजेचं आहे. फ्युचरचा विचार करून, फ्युचर विचारात घेऊन जे काही डिसिजन बिझनेसमध्ये घेतले जाणार आहेत ते डिसिजन तिथं घेतले गेले पाहिजेत. मग यामध्ये काय सांगितलं आहे, इन द रिस्क अँड अनसर्टन्टीज risk is defined as the effect of uncertainties arising on the objectives of the businesses. Risk is associated with every business. Business is exposed to two types of risk: insurable and non-insurable. Insurable risk is predictable. Predictable factors are controllable to some extent, such as first tax, second change in the volume of expected sales, third cost of supplies and equipment, for overhead of cost and सॅलरीज. काय सांगितलं गेलं आहे, तुम्हाला अगोदरच सांगितलं की प्रत्येक बिझनेस, कुठला बिझनेस असा आहे की त्यामध्ये रिस्क नाही आहे, तर प्रत्येक बिझनेसमध्ये रिस्क असते आणि प्रत्येक बिझनेसमधला रिस्क ही घ्यावी लागत असते. बिझनेसमध्ये रिस्क जर घेतली नाही तर तो बिझनेस डेव्हलप होत नाही, तो बिझनेस जास्तीत जास्त विकसित होत नाही किंवा त्याचा बिझनेस एक्सपांड होत नाही. मग काय सांगितलं यामध्ये, जोखीम आणि अनिश्चिततेमध्ये, तर जोखीम व्यवसायाच्या उद्दिष्टांवर अनिश्चित परिणाम करत असते. बघा, जोखीम, रिस्क ही काय करत असते, जे काही बिझनेसचे प्री ऑब्जेक्टिव्ह आपण डिसाईड केलेले असतात त्यावरती डिरेक्टली इनडिरेक्टली इफेक्ट करत असते. रिस्क काय करते, तर डिरेक्टली इनडिरेक्टली त्याच्यावरती इफेक्ट करत असते. आणि प्रत्येक व्यवसाय असेल इच अँड एव्हरी बिझनेसची रिलेटेड असते. रिस्क ही प्रत्येक बिझनेसची रिलेटेड असते आणि प्रत्येक व्यवसायाला 2 ते 3 वेगवेगळ्या रिस्क ज्या असतील त्या डिफरंट टाईप्स ऑफ रिस्क असतात आणि डिफरंट टाईप्स ऑफ रिस्क काय करावे लागत असतात, बिझनेसमध्ये फेस कराव्या लागत असतात. मग त्यामध्ये काही रिस्क कशा असतात, इन्शुरेबल असतात, काही रिस्क नॉन इन्शुरेबल असतात. म्हणजेच काही जोखमीच्या बाबतीमध्ये जर आपण इन्शुरन्स काढलेला असेल तर आपल्याला इन्शुरन्स मिळतो, काहीच्या बाबतीत आपल्याला काहीही मिळत नाही. म्हणजेच सम रिस्क कशा असतात, इन्शुरेबल असतात, सम रिस्क नॉन इन्शुरेबल्स असतात. देन इन्शुरेबल रिस्क इज प्रेडिक्टेबल. बघा काय सांगितलं आहे, तर विमा ज्यामधून आपल्याला, इन्शुरन्स ज्यामधून आपल्याला मिळतो त्यावेळेला जोखीम जर एखादी रिस्क जर आपण घेतली तर ती अपेक्षित असते, कारण त्यामधून आपल्याला काहीतरी मिळणार असतं. रिस्क घेतली तर त्यामध्ये आपल्याला काहीतरी तिथं इन्शुरेबलमध्ये आपल्याला काहीतरी तिथं मिळणार असतं. मग त्यामध्ये काही घटक आपल्याला नियंत्रित करावे लागत असतात. जर आपल्याला इन्शुरेबल रिस्कद्वारे काहीतरी अपेक्षित असेल, त्यामधून आपल्याला काहीतरी घ्यायचं असेल, पैसे आपल्याला मिळवायचे असतील आपल्या बिझनेसमध्ये, सपोज आपण एखादी रिस्क घेतली, काही जोखीम आली आणि त्या जोखमीमध्ये जर आपल्याला आपल्या बिझनेसचं काही नुकसान झालं का आपल्या बिझनेसचा काही लॉस झाला तर तिथून आपल्याला थोडीफार तरी अमाऊंट मिळावी, यासाठी आपल्याला काही घटक असतील, काही फॅक्टर्स असतील आपल्याला कंट्रोल करावे लागत असतात. मग कोणकोणते ते फॅक्टर्स असतात की जे आपल्याला इन्शुरेबल
मेजरेबल रिस्क इज प्रिडिक्टेबल आहे आणि प्रिडिक्टेबल फॅक्टर्स आपल्याला काय करावे लागतात, कंट्रोल करावे लागतात. मग कोणकोणते ते असू शकतात, तर त्यामध्ये फर्स्ट आहे टॅक्स असेल, तुमचा कर असेल, चेंज इन द व्हॉल्यूम ऑफ एक्सपेक्टेड सेल्स, अपेक्षित विक्री जी असणार आहे ती अपेक्षित विक्रीमध्ये आपल्याला बदल करावा लागणार आहे, अपेक्षित विक्रीच्या प्रमाणामध्ये काय करावं लागणार आहे, आपल्याला चेंजेस तिथं करावे लागणार आहे. त्यानंतर कॉस्ट ऑफ सप्लायज अँड इक्विपमेंट, जो काही तुम्ही सप्लाय करणार आहात इक्विपमेंट तुमची जी असणार आहे त्याची कॉस्ट जी असणार आहे ती आपल्याला तिथं डिसाईड करावी लागणार आहे, विचारात घ्यावी लागणार आहे. त्यानंतर ओव्हरहेड कॉस्ट, बघा ओव्हरहेडचे जे काही कॉस्ट असणार आहेत त्या कॉस्ट तुम्हाला तिथे विचारात घ्यावे लागणार आहेत. आणि त्याबरोबर सॅलरीज, जे काही लोक आपल्या बिझनेसमध्ये काम करतात, वर्क करतात, जे काही एम्प्लॉईज आपण ठेवलेले आहेत कामाला, त्या एम्प्लॉईची जी सॅलरीज असेल ती सॅलरी आपण पे करणार आहोत. त्यामुळं आपण इन फ्युचरचा विचार करून बिझनेसमध्ये प्रत्येक डिसिजन घेणं गरजेचं आहे. ओके, सो हे झालं 5 नंबरचं कॅरेक्टरिस्टिक्स आपलं रिस्क अँड अनसर्टन्टीज. इच अँड एव्हरी बिझनेसमध्ये रिस्क ही असते आणि प्रत्येक बिझनेसमनला रिस्क ही फेस करावी लागत असते, जोखीम फेस करावी लागत असते. आणि जोखीम ह्या कशा असतात, रिस्क जी असते ती इनडायरेक्टली डिरेक्टली काय करत असते, आपल्या बिझनेसवरती इफेक्ट करत असते. ओके, सो दीज आर 5 कॅरेक्टरिस्टिक्स. आजच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं आपण, आजच्या लेक्चर्समध्ये आपण टुडेज लेक्चर वी आर गोइंग टू स्टडीज फर्स्ट 5 कॅरेक्टरिस्टिक्स, टायटल इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, बाईंग अँड सेलिंग, कंटिन्युअस प्रोसेस, प्रॉफिट मोटिव्ह अँड लास्ट रिस्क अँड अनसर्टन्टीज. ओके, सो दीज आर 5 characteristics. First, economic activity. Second, buying and selling. Third, continuous process. Fourth, profit motive. And 5, risk and uncertainties. Okay, and next lecture we are going to study second 5 characteristics. म्हणजेच पुढचे 5 कॅरेक्टरिस्टिक्स आपण सेकंड लेक्चरला घेणार आहोत. त्यामध्ये नेक्स्ट लेक्चरला घेणार आहोत. त्यामध्ये पहिला असेल क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, सोशल ॲक्टिव्हिटीज, गव्हर्नमेंट कंट्रोल, ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्स. ओके, सो या पद्धतीचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतील ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहोत. प्रत्येक पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलं गेलं की तुम्हाला कुठला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. 5 कॅरेक्टरिस्टिक्स बघितल्यात, 5 कॅरेक्टरिस्टिक्सवरती मिनिमम तुम्हाला 5 क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. जी काही आपण युनिट टेस्ट घेणार आहोत त्यामध्ये विचारले जाऊ शकतात. ते तुम्हाला तिथं आन्सर देता आलं पाहिजे, लिहिता आलं पाहिजे. सो त्यासाठी तुम्हाला लेक्चर हे कंप्लीट ऐकणं गरजेचं आहे. लेक्चर हे पूर्ण लेक्चर अटेंड करा, पूर्ण लेक्चर ऐका. पूर्ण लेक्चर ऐकत असताना जे काही सांगितलं जातं की क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते प्रॉपर नोटबुकमध्ये नोट डाऊन करून घ्या. तुम्ही प्रिव्हियस लेक्चरला आपण सिलेबस वगैरे पाहिलेले आहेत, मिनिंग डेफिनेशन्स पाहिलेले आहेत. सिलेबस तर तुम्ही तुमच्या नोटबुकच्या सेकंड पेजवरती मेन्शन केला असेल, व्यवस्थित लिहून काढला असेल, नोट डाऊन केला असेल. त्यानंतर आपण पहिले युनिट स्टार्ट केलेलं आहे बिझनेस अँड मॅनेजमेंट. त्यामध्ये आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये बिझनेसचा मिनिंग पाहिला, बिझनेस म्हणजे काय ते पाहिलं. त्यानंतर डिफरंट थिंकर्सनी ज्या काही डिफरंट डेफिनेशन्स आपल्याला दिलेल्या होत्या त्या डेफिनेशन्स आपण तिथं पाहिल्या. त्यामध्ये देअर आर 3 डेफिनेशन्स, तिथं 3 डेफिनेशन इन्व्हॉल्व केलेल्या होत्या, इन्क्लूड केलेल्या होत्या. त्या 3 डेफिनेशन्स आपण तिथं पाहिलेल्या आहेत आणि तिन्ही डेफिनेशन्सवरती विचारलं गेलं आहे. तिन्ही डेफिनेशन्सवरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यानंतर मिनिंग जे आपण बिझनेसचं घेतलं आहे ते मिनिंग तुम्ही लिहून काढला असेल, नोट डाऊन केला असेल. त्या नोट डाऊनमध्ये मिनिंग जे नोट डाऊन केलं असेल त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलं की एका दुसरा क्वेश्चन तिथं विचारला जाऊ शकतो. म्हणजे आत्तापर्यंत तुमचे 3 डेफिनेशनचे 3 क्वेश्चन्स आणि मिनिंगमध्ये 2 क्वेश्चन्स, 3 2 5 क्वेश्चन्स झाले इथं. आणि 5 वरती 5 क्वेश्चन म्हणजे 10 ते 12 क्वेश्चन मी तुम्हाला इथं सांगितलेले आहेत की अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात एक्झाममध्ये. ओके, सो आपण हे 5 काय पाहिले, फर्स्ट 5 कॅरेक्टरिस्टिक्स आजच्या लेक्चरमध्ये आपण स्टडी केलेले आहेत. सेकंड लेक्चर जे असणार आहे त्यामध्ये पुढचे 6 जे असणार आहेत, क्रिएटिव्ह अँड डायनॅमिक्स, कस्टमर सॅटिस्फॅक्शन, सोशल ॲक्टिव्हिटीज, गव्हर्नमेंट कंट्रोल अँड ऑप्टिमम युटिलायझेशन ऑफ रिसोर्स, या पद्धतीचे पुढचे 5 कॅरेक्टरिस्टिक्स आपण स्टडी करणार आहोत. ओके, लेक्चर कंपल्सरी पूर्ण ऐकायचं आहे. लेक्चर ऐकत असताना कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव मेन्शन करायचं आहे. प्रेझेंटीसाठी कमेंट सेक्शनमध्ये तुमचं नाव असणं अतिशय आवश्यक आहे, महत्त्वाचं आहे. ओके, जर तुम्हाला काही क्वेश्चन क्वेरीज असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. जे काही स्क्रीनवरती तुम्हाला कॅरेक्टरिस्टिक्स दिसत आहेत या पद्धतीनं कॅरेक्टरिस्टिक्सच्या नोट्स ह्या तुमच्या नोटबुकमध्ये मला दिसल्या पाहिजेत ज्या वेळेला तुमची नोटबुक चेक केली जाईल त्यावेळेला. ओके, थँक्यू.